दहिसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे EPI निलेश साळुंके आणि त्यांच्या टीमने एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे। सापळा रचून जिथं छापामारी केली तिथं आधार कार्ड अपडेट करणारी सरकारी मशीन ज्याचा गैरवापर केलेला होता। अनेक प्रकारचे फेक डॉक्युमेंट्स, त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचे सहीचे फेक सहीचे दाखले, अनेक आधार कार्ड ज्यामध्ये अपडेट करायला कस्टमरला तिथे बोलवलं होतं। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स डॉक्युमेंट्स आहेत। तर त्या टोळीवर 2 टोळ्या होत्या। पहिली जी टोळी होती त्यांच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला दहिसर हद्दीमध्ये आणि नंतर कांदिवली पोईसर हद्दीमध्ये, आणि यशस्वीपणे हा सापळा टाकून अनेक सारे फोर्स डॉक्युमेंट आहेत ते जप्त केलेले आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्यामध्ये पहिल्या छापामारीमध्ये सूरजकुमार रामचंद्र यादव नावाचा एक आरोपी, त्याबरोबर उपेंद्र कप्तान सिंग नावाचा एक आरोपी, असे 2 आरोपी अरेस्ट केलेले होते। त्यानंतर हा उपेंद्र कप्तान सिंग आहे की त्याच्या माहितीवर पुढे आणि एक छापामारी केली, तिथेही 2 आरोपी मिळालेले आहेत। त्या आरोपींच्या करवी बनावट जन्म दाखले जवळजवळ 14 दाखले आपण जप्त केलेले आहेत। रहिवाशी बनावट दाखले आहेत ते 7 जप्त केलेले आहेत। याबरोबर बँकेचे म्हणजे SBI बँकेचे पॉलिसीचे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले होते, असे वेगवेगळे 26 डॉक्युमेंट्स तिथे मिळालेले आहेत। त्याबरोबर बनावट नागरिकत्व दाखल्याच्या पण प्रती आपल्याला तिथे मिळालेल्या आहेत। त्या स्पॉटवर असणारा कम्प्युटर आहे, त्याचबरोबर आधार कार्ड सरकारी कोट्यातून मिळाली अपडेट मशीन आहे आणि इतर भरपूर काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। विशेष कामगिरी झालेली आहे। याद्वारे जे बनावटकरण करणारे जे पण टोळी आहे, गुट आहे, त्यांच्यावर चांगली जरब बसेल आणि अजूनही यामध्ये पुढे भरपूर यात माहिती मिळत आहे। त्यावर ही पुढे आमचं लक्ष आहे, आम्ही कारवाई करत आहोत। सर, हे डॉक्युमेंट आतापर्यंत कोणाकोणाचे बनवले गेलेले आहेत आणि याचा वापर कुठे कुठे करण्यात आलेला आहे? ज्या कस्टमरचे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत यांची लिस्ट आमच्याकडे आहे। अनेक लिस्ट आहे ते आम्ही डिजिटल एव्हिडन्स मधून एक्स्ट्रॅक्ट करत आहोत। ती ही लिस्ट आम्हाला मिळत आहे आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं, शाळेचा दाखला लागतो किंवा डोमेसाईल लागतं, रहिवाशी दाखला लागतो, असे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत। तर त्या आधारे आधार कार्ड तयार करून पुढे आधार कार्डचा जिथं जिथं वापर होतो, बँकमध्ये होतो, बऱ्याच वेळा पासपोर्ट काढण्यासाठी होतो, अनेक वेळा इतरही काही सरकारी घरं असतील मिळवण्यासाठी होतो, अशा अनेक ठिकाणी त्याचा वापर झालेला असेल। तर हा तपासाचा एक भाग म्हणून आम्ही टीम्स तयार केलेल्या आहेत। त्या टीमद्वारे पुढचाही आम्ही तपास करत आहोत। सर, ज्यांची यादी बनवले गेले, तुम्ही त्याची यादी सांगताय, त्या यादीमध्ये सरकारी कर्मचारी, फिल्म स्टार्स, युवा राजकीय यांची नावं आहेत का? आपण जे म्हणताय असं विशेष अशी नावं अजून तर आमच्या निदर्शनास आलेली नाहीत, परंतु तपासामध्ये असे कोण आले तर त्यांच्यावर आम्ही काय करू, कारवाई करू। ज्या बनावटीकरण करून डॉक्युमेंट जिथं वापरलेले आहेत अशांच्यावर पण आम्ही पुढे गुन्हे रजिस्टर करून पुढील आम्ही कारवाई करू। एकूण किती पथके नेमण्यात आलेले आहे याच्यासाठी आणि केव्हापासून हे लोक करत होते? आपल्याकडे आता दहिसर पोलीस स्टेशनचे 3 पथकं आहेत। हे पथक वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत आहेत, तपास करत आहे, कोर्टच्या प्रोसिजर तयार करत आहेत आणि पुढचा जो तपासाचा भाग आहे की बऱ्याच दिवसापासून हे करत होते का अलीकडे करत होते, तपासामध्ये ते निष्पन्न होईल। त्याच्यामध्ये डोमेसाईल तयार करण्यात आलेली आहे, परत पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे आणि शाळेतल्या काही दखलपत्र तयार करण्यात आलेलं आहे। यामध्ये कुठल्या मोठ्या नामांकित शाळातले नाव समोर येणार आहेत, तसेच पॉलिसीचे बँकेतले कुठले आहेत की ज्याच्यामध्ये कुठे काही पॉलिसी, पैसे, काही फंडिंग काढण्यात आलेलं आहे? आमच्याकडे त्याचीही माहिती आहे।
जे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत ते कोणत्या शाळेचे केलेले आहेत, शाळेतल्या कोणत्या प्राचार्य किंवा मुख्याध्यापकाचे केलेले आहेत तेही आमच्याकडे माहिती आहे. त्यामध्ये त्या शाळेचं इन्व्हॉल्वमेंट आहे असं नाही, पण त्या शाळेचा दाखला लागतो म्हणून त्या रहिवाशांनी तिथल्या फेक डॉक्युमेंट्स यांच्याकरवी तयार केलेले आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. बॅकग्राऊंड काय आणि आतापर्यंत काही केस दर्ज आहे का आरोपीचा बॅकग्राऊंड या अगोदर यांच्यावर कोणत्या केस रजिस्टर नाहीत, परंतु यांनी सरकारी आधार कार्ड मशीन असते, जी मशीन आपण एकतर हॉस्पिटलमध्ये त्याचा वापर केला जातो किंवा शाळांच्या मध्ये वापर केला जातो किंवा पोस्ट ऑफिसमध्ये त्याचा वापर केला जातो. अशा ठिकाणीच या मशीन्स वापरण्याची परवानगी असते गव्हर्नमेंटकडून, परंतु यांनी अशा मशीन विकत घेऊन त्याचा वापर शाळेत किंवा हॉस्पिटलमध्ये होईल असा ॲश्युरन्स देऊन यांनी त्यांचा वापर इतरत्र ठिकाणी त्यांची हद्द सोडून केलेला आहे, असं या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे. तुम्ही उल्लेख केला की ही मशीन शासनाच्या दफ्तरमध्ये वापरल्या जातात आणि त्या शासनाकडून परवाना दिला जातो, तर त्या मशीन त्याला जे पुरवलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये काही शासनातले कर्मचारी आहेत का, की त्यांनी ते पुरवलं गेलेलं आहे का? हा सगळा तपासाचा भाग आहे. ज्या आरोपीनं ती मशीन घेतलेली होती, मशीन घेण्या अगोदर त्यांनी डॉक्युमेंट्स काय प्रोड्यूस केली होती त्याचा तपास केला जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल. अनेक वेळा मुंबई पोलिसांनी आपल्याला माहित आहे की खूप छानशा कारवाई आतापर्यंत केलेल्या आहेत. बांगलादेशी जे आहेत मुंबईमध्ये राहणारे त्यांना अनेकांना डिपोर्ट केलेला आहे, परंतु हे जे फेक डॉक्युमेंट्स तयार झालेले आहेत यामध्ये काही अशी नावं आहेत की जी शक्यता आहे की त्यांनी फेक डॉक्युमेंट्स किंवा फेक आधार कार्ड तयार करण्याची शक्यता आहे. तर त्यामध्ये आम्ही तपास करत आहोत. याची माहिती पुढच्या वेळी तपासामध्ये निष्पन्न होईल तशी दिली जाईल. एका प्रश्नाचं उत्तरही मिळालेलं आहे. बँकेमध्ये वापरलेल्या पॉलिसी जे आहेत त्याच्यामध्ये काही फंडिंग काढण्यात आलेले आहे का, त्याचे कुठे वापर केला आहे? हां, इनिशियल स्टेजला आपण ही पत्रकार परिषद घेतोय. तपासाचा भाग आहे. आम्ही टीम्स तयार केलेल्या आहेत, त्याचे डॉक्युमेंटेशन तयार होत आहेत, त्यामध्ये आम्ही पुढची माहिती घेऊ, आपल्याला सादर करू. सेकंड पार्ट करता सर, सब लगा ना कि फ्रेम नहीं मिलेगा ना, फिर वो चेहरा फिर थोड़ा सा पॉश और ये हो जाएगा तो फिर अच्छा लगेगा नहीं सर. सेकंड पार्ट में सर, दहिसर पुलिस स्टेशन की हद में फर्जी आधार कार्ड बनाने वाले गैंग का पर्दाफाश किया गया है, क्या है डिटेल? दहिसर पुलिस थाने जुरिस्डिक्शन में हमारे ऑफिसर है नीलेश साळुंके एपीआई और उनकी टीम ने एक बहुत अच्छी कार्रवाई की है. फर्जी डॉक्यूमेंट्स थे, उनका जो गट था यहाँ पर, जो दहिसर पुलिस स्टेशन में एक था, एक पोईसर कांदेली जुरिडिक्शन में एक था, उनके ऊपर एक अच्छी कार्रवाई हुई है. इसमें बहुत सारे फेक डॉक्यूमेंट्स है वो बरामद किए गए हैं, उनके ऊपर गुना दाखिल किया है. उनमें आरोपी जो है सुरेंद्र कुमार रामचंद्र यादव, उपेंद्र कप्तान सिंह, ये 2 आरोपी है. इनके द्वारा और आगे माहिती मिली थी, उनमें भी और पोईसर में छापामारी की, वहाँ भी 2 आरोपी को अरेस्ट किया गया है. उनके द्वारा अलग अलग प्रकार के बनावट दस्तावेज मिले हैं. उनमें बनावट जन्म दाखले हैं, बनावट रहवासी दाखले हैं, बनावट SBI मेडिकल पॉलिसी बनाई हुई है, या जो डोमाइसाइल बनता है वो भी बना है. तो वो सब जब्त किया हुआ है. उसमें और भी संगणक जो है, वहाँ पर कंप्यूटर था, CPU और जो मशीन्स बनाई थी आधार कार्ड की मशीन्स, जो आधार कार्ड अपडेट करने के लिए यूज़ होती है, वो भी वहाँ से बरामद की है. इनमें एक अच्छी सी कार्रवाई हुई है. फेक डॉक्यूमेंट्स, फर्जी डॉक्यूमेंट्स जो तैयार करने वाले पे ऊपर ये गुना दाखिल हुआ है, उनको अभी कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा. सर, ये जो बैंक के डॉक्यूमेंट और स्कूल के डॉक्यूमेंट फर्जी बनाए, उसका किस तरह से गैर वापर किया गया था, उसके बारे में कुछ जानकारी है? जो बैंक के डॉक्यूमेंट्स है पॉलिसी, फेक पॉलिसी तैयार करने के लिए, उनके पास अगर यहाँ रहने का दाखला नहीं है, रहवासी का दाखला नहीं है, वो फर्जी तैयार किए हैं. फिर आधार कार्ड फर्जी तैयार किए हैं. फिर जो स्कूल के दाखले हैं, लिविंग सर्टिफिकेट है, उसका भी यहाँ पर फेक डॉक्यूमेंट्स तैयार किए हुए थे. तो वो सब है जो सरकारी कई योजनाएं होती है या
पासपोर्ट होता है या आधार कार्ड रिलेटेड जो भी बैंक के डॉक्यूमेंट्स होते हैं या सिम जो मोबाइल के सिम निकालने के लिए जो डॉक्यूमेंट्स लगते हैं उन सब के लिए ये यूज़ होते रहते हैं। तो इनमें अभी हमारी टीम आगे तपास कर रही है, तपास में ये सब सामने आ जाएगा। सर, आरोपी रोहिंग्या बांग्लादेशियों का बनाते थे, ऐसा लिंक है क्या? रोहिंग्या बांग्लादेशियों का इसमें ये लोग सर्टिफिकेट बनाते थे, ऐसा कहा जा रहा है, इसमें कुछ लिंक है क्या? सर बताइए। यो तपास में आगे आ जाएगा, लेकिन बहुत सारे फेक डॉक्यूमेंट्स है इसमें मिले हैं। लोग सिटीजनशिप भारत की मिले, इसलिए बहुत सारे लोग फेक डॉक्यूमेंट्स तैयार करते हैं। आपको पता होगा कि मुंबई पुलिस ने बहुत अच्छी कार्रवाई की है बांग्लादेशियों के खिलाफ। उनको यहाँ से डिपोर्ट किया गया है अलग अलग टाइम पर, समय पर, अभी जुलाई में भी किया था। तो हो सकता है कि ऐसा कोई इसमें आगे तपास में आ जाए, उसकी आपको माहिती दी जाएगी। आरोपी कहाँ के रहने वाले थे, कहाँ से अरेस्ट किए गए? ये आरोपी है एक कांदिवली पूर्व में आकुर्डी रोड पर एक रहने वाला था, एक भाईंदर पश्चिम का एक रहने वाला था विनायक नगर में, और 2 आरोपी है जो सत्यम लल्लन मिश्रा करके है, ये आकुर्डी का ही रहने वाला है, और एक आकाश भगवान पटदा है, वो वडाला पूर्वा मिटागर उस एरिया में आदर्श रमाई नगर में रहने वाला ये आरोपी, 4 आरोपी है, उनको अरेस्ट किया गया है। मुंबई के बाहर के इसमें अभी हमने पते बताए, एक मीरा भाईंदर के एरिया में रहने वाले हैं, बाकी 3 आरोपी है जो कांदिवली पूर्व में 2 रहने वाले हैं और एक वडाला में रहने वाला। जो आरोपी है इनके पहले भी इस तरह से फर्जी डॉक्यूमेंट बनाने के लिए कोई केस रजिस्टर्ड हुआ है या इस तरह से संगठित अपराध करते थे लोग? अभी ये गट है इनका जो सामने आया हुआ है इन्वेस्टिगेशन में, जो भी डॉक्यूमेंट्स आए हैं उनके द्वारा, तो पहला इनके ऊपर कोई गुना दाखिल नहीं हुआ है, लेकिन अभी आगे चलकर ये और किसी गट से जुड़े हुए हैं, वो तपास में आ जाएगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।